नमस्कार। प्रेस लेजेंड 24.online में आपका स्वागत है और मैं हूं लतिका शामी। आपका बहुत बहुत स्वागत है। आज दिनांक 28/2/2025 आईटक महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन निशान मोर्चा नागपुर जिला परिषद कार्यालयावर ये एक मोर्चा निकाला गया है जिसमें आंगनवाड़ी की जितनी भी महिलाएं हैं उन्होंने अपनी कुछ विशेष मांग रखी है, पेंशन को लेके या सैलरीज को लेके, और मुंबई में उनकी मीटिंग्स होने वाली है, उस सिलसिले में उन्होंने बात की। आइए देखते हैं स्पष्ट रिपोर्ट उन्हीं की जुबानी से आप सुने। आपका धन्यवाद। की ठीक आहे, आम्ही एक पत्र काढतो आणि पत्रामध्ये नमूद करतो वेळेच्या बाबतीत, तर ही गोष्ट फार आवश्यक होती। त्याच्यामुळे हा सुद्धा प्रश्न तिथे भावने मांडलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहे, आजारपणाच्या रजा आहे, ते आपल्याला बँकेमध्ये आपल्याला 2 योजना आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये ती एक म्हणजे आपल्याला अंगणवाडी सेविकेला बँकेमध्ये सुरक्षा योजना, तर त्याच्यामध्ये 20 रुपये आणि 228 रुपये आपल्याला बँकेमध्ये आलेले होते। त्याच्यामध्ये मी वारंवार तुम्हाला मेसेज टाकत होती की ते बँकेमध्ये जा आणि फॉर्म भरा। मला माहिती नाही की प्रत्येक कोणी भरला की नाही भरला, ती ही योजना आपल्या हिताची होती। त्याच्यामुळे तो सुद्धा विषय होता की आम्ही सांगितलेलं होतं का बँकेमध्ये जाऊन ते फॉर्म भरून टाका सुरक्षा योजनेचा आणि पंतप्रधान मातृत्व योजना, ठीक आहे, ही एक योजना होती, त्या प्रत्येकाला भरायचं होतं। मैत्रिणींनो, हे सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सविस्तर असे मांडलेले आहेत आणि मोबाईलचा सुद्धा प्रश्न मांडलेला आहे। मोबाईलचा असा प्रश्न आहे की काही लोकांना ते आपण विसरत चाललो आहोत। आपण ऑनलाईन पद्धतीमुळे संघटनेच्या कामकाजाला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन तयार करत आहोत। जे काही म्हणत आहे डोंगरेबाई, जे काही म्हणत आहे, जर संघटना नसती तर आजही आपण 2-3 हजारावरती असतो। तेव्हा काही नवीन कर्मचारी आलेले आहेत, डायरेक्ट 10 हजारावरती, 8 हजारावरती, त्यांना काही माहित नाही। आणि मग घोडं अडलं कुठे, तेव्हा ऑफिस मध्ये आपल्या नेत्यांना घेऊन येतात। आल्यानंतर त्यांना काम तर करून पाहिजे, त्याच्यामुळे साहेबांना सुद्धा माहिती नव्हतं की 40 लोकांना सिम मिळालेले नाही। ते तर म्हणाले डेप्टी स्पीकर हो मिळाले, पण भाऊनी तगादा लावून सांगितलंय की नाही, आमच्या 40 म्हणजे 100 पैकी 60 लोकांना मिळाले आणि 40 लोकांना मिळालेले नाही, ते सिम देण्यात यावे। पण सिमचा असाही प्रश्न असते की सिम मध्ये काही ठिकाणी जसा एअरटेलचा कव्हरेज आहे तर काही ठिकाणी जिओचा कव्हरेज आहे, त्यानुसार आपण पण मागणी त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशी मागणी केली आहे की ज्या एरियामध्ये जर जिओचा सिम असेल, तिथे कव्हरेज असेल तर तेच देण्यात यावं, हे बदलून देण्यात यावं, हे सुद्धा मागणी आपण केलेली आहे। मैत्रिणींनो, हे जिव्हाळ्याचे आपले फार मोठे मोठे प्रश्न आहे। आज सीओ, डेप्टी सीओ, कलेक्टरच्या ऑफिस मध्ये जाऊन तुमच्या याच्यानी, तुमच्या आग्रहाने तुम्ही मोर्चा घेतलेला, तुमच्या समाधानासाठी आणि आयटक म्हणून आयटक म्हणून आपण सज्ज असतो, कधी पण आपल्या मागण्या रेटून धरतो। आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण नागपूरच असा फ्रंट आहे, नागपूरच असा आहे की नागपूर सर्वात पहिल्यांदा आंदोलन करते, छेडते आणि त्याच्यानंतर बाकी जिल्ह्यांमध्ये सगळं सुरू होतं। तर म्हणून आपल्याला हे म्हणायचं आहे की आपल्याला आता 3 तारखेला मुंबईला मोर्चा आहे, त्याच्यामध्ये 100% तुमची उपस्थिती असणं अनिवार्य आहे। त्याच्यामध्ये आपले 3च प्रश्न असणार। एक प्रश्न असणार तो तर म्हणजे आपल्याला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार। दुसरा प्रश्न आहे आपल्याला की आपल्याला आपलं मासिक पेन्शन मिळालं पाहिजे, दर महिन्याला मासिक पेन्शन मिळालं पाहिजे। आणि आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहे त्या सेविका आजारी पडतात, त्याच्यासाठी आजारपणाच्या रजा मिळाल्या पाहिजे। मैत्रिणींनो, प्रश्न तर 25-26 आहे, पण
कारण हा रेटा 3 मागण्यांसाठी आपला आहे. त्याच्यामुळे तुमची 100% मुंबईला हजेरी असणं अनिवार्य आहे. एवढंच बोलते आणि इथे थांबते. सर्वांना क्रांतिकारी लाल सलाम. अरे लढेंगे, अरे लढेंगे. आयटक युनियन, आयटक युनियन. सर्वश्रेय आमचे सरचिटणीस शामभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली हा जो आपला 1 दिवसाचा मोर्चा निघालेला आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद ताई. त्यानंतर आपल्या नागपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रेखाताई कोहाड यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले मार्गदर्शन करावं. सर्वांना माझा लाल सलाम. अरे लढेंगे, लढेंगे, जीतेंगे, जीतेंगे. लाल बावट्याचा, लाल बावट्याचा. आयटक युनियन जिंदाबाद, आयटक युनियन जिंदाबाद. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा. भगिनींनो, आपल्या मागण्या रेटून धरण्यासाठी आपण शासन दरबारी जातच आहोत मुंबईला. ह्या 3 मागण्या प्रामुख्याने आपण आपल्या राज्य स्तरावर घेतलेल्या आहेत. तर या 3 मागण्या घेऊन आपण मुंबईला सर्वजण यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. आणि आजच्या या नागपूर जिल्ह्याचा जो संप झाला, त्या संपामध्ये जे प्रश्न भाऊनी मांडले ते खरं म्हटलं तर आपले स्वतःचे आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे आहेत. जिल्ह्याचे नाही तर राज्य स्तरावर जे जे प्रश्न आहेत ते राज्य स्तरावर सुटणार आहेत. आणि जे नागपूर जिल्ह्याचे प्रश्न आहेत त्यामध्ये सीओ साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी तसेच डेप्टी सीओ साहेबांनी आपापल्या स्तरावर सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. भगिनींनो, एवढंच मी तुम्हाला म्हणेन की जोपर्यंत संघटना जिवंत आहे तोपर्यंत आपल्या संघटनेला आपला हातभार कसा लावता येईल, आपली संघटना कशी मजबूत करता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि जास्त संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. एवढं बोलते आणि मी माझे 2 शब्द संपवते. आयटक युनियन, अरे आयटक युनियन. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. अरे बोल मेरी बहना हल्ला बोल, अरे बोल मेरी बहना हल्ला बोल, इस शासन पे हल्ला बोल, अरे इस शासन पे हल्ला बोल, जोर से बोल हल्ला बोल, आगे से बोल हल्ला बोल. बात को बरकरार रखते हुए प्रेस वर्जन को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें. लतिका शामी के साथ आपका धन्यवाद.